दर्शन घेतो. नमस्कार गावकरी मित्रांनो, आणि हे आमच्या गावचे जुने जाणते सुनील वस्ताद. आपण यांच्या जुन्या जीवनशैलीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. त्यांच्या तोंडून त्यांचा दिनक्रमांक कसा होता ते सर्वात पहिले उठून आंघोळीला जायचे नदीला इंद्रायणी तीरावरती. त्यानंतर त्यांचा आहार काय होता त्याच्याबद्दल आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ. आम्ही ज्या टायमाला गावामध्ये 2 गट होते मुलांचे, त्या टायमाला त्या 2 गटांचं एक गटामध्ये रूपांतर केल्याच्या नंतर असा एक इतिहास घडवला की त्या दोन्ही मुलांच्या एक गट करून त्यांना मार्गदर्शन करून तालमीचा किंवा मेहनतीचा पराक्रम घडून आणला. आपले वस्ताद ना त्यांच्या थोडा दिनक्रम आहाराबद्दल थोडे काहीतरी मार्गदर्शन देतील बघा. आम्ही सकाळच्या बारी उठल्याच्या नंतर नदीला व्यायाम करायचो, नदीला पळत जायचो, 500 ज्वार काढायचो, बैठक काढायचो, चक्री ज्वार काढायचो आणि घरी आल्याच्या नंतर सकाळच्या बारी 2-3 भाकरी चुरून खायचो. दुपारी रानात काम केल्याच्या नंतर 3-3.5 भाकरी खायचो. सकाळचे 6 वाजले की सगळे मुलांना गोळा करायचो, मेहनत घ्यायचो. मेहनत घेतल्याच्या नंतर सगळं व्यायाम झाल्याच्या नंतर घरी जाऊन जेवण बिवण करून 2 लिटर दूध प्यायचं. वस्ताद एका टायमिंगला किती तुमच्या भाकरी तयार होतात? अहो, माशाचं कालवण असले जे वशाट असले 7-7.5 भाकरी खायची. वस्ताद ते आपण पित्र ज्यावेळेस होती त्यावेळेस किती चपात्यांचं रेकॉर्ड व्हायचं आपलं? 27-28. खीर चपाती. अरे वा, एक नंबर तुमचा आहार होता. वस्ताद तो आपला तुमचं सगळ्यात आवडता प्रकार शिकवता तुम्ही आम्हाला कोणता होतो? चक्री जोर आपला पठ्ठ्या मारून दाखवितो. शाबास मा पठ्ठ्या. काय वस्ताद? असा पहिलवान. वस्ताद आपली खाण्याची आवड होती, गरिबीचा काळ होता, त्याच्यात तुम्ही खाण्याचं कसं काय केलं? आम्ही असं केलं की कालवण नसताना चरवीवर किंवा 4-2 तांबे पाणी ओतून त्याच्यात भाकर करून किती भाकरी खाल्ल्या वस्ताद सांगा बरं. आम्ही 3.5 भाकरी खाल्ली पाण्यात चुरून एका टायमाला. म्हणजे आताच्या काळात हे शक्य आहे का कुणाला? तुम्ही जे असं अशक्य गोष्टी मात केलेलं आहे. मस्त. तुम्ही जे पाठीमागे बोलले ते हरभऱ्याच्या आहाराबद्दल त्याच्याबद्दल थोडं आम्हाला माहिती द्या. 1993 साली मी 1200 ग्रॅम हरभरे, कच्चे 1200 ग्रॅम हरभरे खाऊन 36 तासांनी पाणी प्यायचो. त्याच्यानंतर मला फुससुद्धा पादा येत नाही. तुमच्यासारखं गुरु लाभणं हे आमच्या सगळ्या पहिल्या मंडळींचं नशीब परम भाग्य म्हणावं लागेल. आणि असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत नवीन तरुणांना राहो ही परमेश्वरची प्रार्थना. धन्यवाद. माझं असं म्हणणे आहे की गावातल्या प्रत्येक पोरांनी मेहनत केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, घराघरात बलदंड शरीर बनवलं पाहिजे आणि घराघरात असं पुरुष पाहिजे की असा पोरगा पाहिजे की बघितलं तर समोरच्याला भीती वाटली पाहिजे. मित्रमंडळी, आत्ताच आपण आमच्या गावचे सुनील वस्ताजे त्यांच्याबद्दल जी माहिती ऐकली आणि सर्व तरुण वर्गाला त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. परत चलतो आता. बरोबर.